नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। आज आपण वर्तुळ कंस याबद्दल माहिती घेणार आहोत। त्यामधील सुरुवातीला आधी आपण आंतरखंडित कंस याबद्दल जाणून घेऊयात। आता इथे तुम्हाला एक वर्तुळ दिसतंय, त्याचा केंद्रबिंदू O आहे। या केंद्रबिंदूतून वर्तुळाला एक त्रिज्या काढलेली आहे, जी वर्तुळाच्या बाहेर वर्तुळाला छेदते आणि ज्या बिंदूवरती ती वर्तुळाला स्पर्श करते तिथे A नाव दिलेले आहे। त्याचप्रमाणे इकडे तिला B नाव दिलेलं आहे आणि मध्ये हा जो त्यांच्यामध्ये एक बिंदू घेतलेला आहे वर्तुळावरचा, त्याला X नाव दिलेलं आहे। त्याचप्रमाणे इकडे ह्या दोन जीवा ज्या आहेत त्या एकमेकीला काय करतात, वर्तुळावरील ह्या Q बिंदूमध्ये त्या एकमेकीला स्पर्श करतायत आणि वर्तुळाच्या बाहेर त्या वर्तुळाला छेदतायत आणि ज्या बिंदूत छेदतायत त्याला एका बिंदूला नाव दिलं आहे P आणि एका बिंदूला नाव दिलं आहे R। तर आणि त्यांच्यामध्ये जो बिंदू आहे वर्तुळावरचा त्याला नाव दिलं आहे Y। आता हे असं का केलेलं आहे, तर आपल्याला तो कंस वाचायचा आहे, म्हणून आपण या पद्धतीमध्ये X आणि Y त्यांच्यामधले बिंदू दिलेले आहेत। आता इथे कोन AOB आणि कोन PQR यांनी, ह्या दोन कोनांनी कंस AXB आणि कंस PYR हे अनुक्रमे आंतरखंडित केलेले आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये ते कंस येतात। आता लघु कंस आणि विशाल कंस, आता यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर इथे दोन आकृती दिली आहेत बघा। तर त्या आकृतीवरून त्यांनी काय दाखवलेलं आहे आपल्याला, की एक जीवा आहे वर्तुळाला, ती आहे PQ आणि त्या PQच्या मधला जो बिंदू आहे वर्तुळावरचा त्याला नाव दिले त्यांनी Y आणि वरच्या बाजूला त्यांनी नाव दिलेलं आहे X। आणि इथे जे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये जीवा AB आणि त्याच्या वरच्या बाजूला X एका बिंदूला नाव दिले, एका बिंदूला Y हे नाव दिले। आता ही जी आकृती एक आहे त्याच्यामध्ये कंस PXQ आणि कंस PYQ हे अनुक्रमे काय आहेत, विशाल कंस आणि लघु कंस आहेत। जसं आपण विशाल खंड वर्तुळखंड आणि लघु वर्तुळखंड बघितला, त्याचप्रमाणे विशाल कंस आणि लघु कंस। तसंच इथे कंस AXB आणि कंस AYB हे काय आहेत, अर्धवर्तुळ कंस आहेत। आता इथे आपण केंद्रीय कोन समजून घेऊयात। जी मघाशी एक आकृती बघितली की ते कंस AXB आणि O बिंदूमधून O जो केंद्रबिंदू आहे त्याच्यातून त्या वर्तुळाला त्यांनी काय केलेलं आहे, छेदलेले आहेत त्या त्रिज्यांनी किंवा त्या किरणांनी आपण असं म्हणू। तर इथे केंद्रीय कोनाची व्याख्या बघा काय आहे। जर कोनाचा शिरोबिंदू, आता हा कोन काय आहे POQ, हा कोन आहे, मग ह्या कोनाचा जो शिरोबिंदू आहे तो कोणता आहे, O आहे। मग हा जो जर कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल तर त्याला केंद्रीय कोन असे म्हणतात, म्हणजे POQ हा काय आहे, केंद्रीय कोन आहे। आता यामध्ये कंसाचं माप आपल्याला शिकायचं आहे। मग लघु कंसाचं माप किती असतं, तर इथे आता लघु कंस कोणता येईल तुम्ही सांगू शकाल का? तर बरोबर, लघु कंस येणार आहे AXB। मग आणि विशाल कंस कोणता येणार आहे, AYB। तर आता लघु कंसाचं माप काय असतं, त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते। म्हणजे हा जो AXB आहे
या कोणाचं जे या कंसाचं जे माप आहे ते माप कोणाच्या बरोबर असणार आहे, कोन AOBच्या मापाबरोबर ते असणार आहे. म्हणजे दोघांची मापं काय असतात, समान असतात. आता विशाल कंसाचं माप, आता यामध्ये विशाल कंसाचं माप काय असतं, कसं असतं तर वर्तुळाचं माप किती असतं, 360 अंश. म्हणजे या पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं, 360 अंश. त्यामधून संगत लघुकंसाचं माप वजा करायचं. म्हणजे ह्या AXBचं माप 360मधून वजा केल्यावर आपल्याला ह्या विशाल कंसाचं माप मिळणार आहे. म्हणजे AYBचं माप आपल्याला इथे मिळणार आहे. आता इथे तुम्हाला मी जर लिहून दाखवलं तर ते तुमच्या जास्त आणखीन लक्षात येणार आहे. तर इथे बघा, आता हा लघुकंस काय आहे, इथे लघुकंस आहे कोन कोन AOB हा काय आहे, लघुकंस आहे कंस AXB आणि केंद्रीय कोन आहे तिथे कोन AOB. मग आता इथे आपण काय म्हणू शकतो तर ह्या AXBचं माप किती असणार आहे, ह्या कोन AOB बरोबर असणार आहे. म्हणजे या दोघांची मापं समान असतात. पण जर आता आपल्याला काय करायचं आहे की विशाल कंसाचं माप काढायचं आहे. मग इथे विशाल कंस आपल्याला काय दिसतोय तर विशाल कंस आहे कंस AYB. हा काय झाला, विशाल कंस. मग आता इथे पूर्ण वर्तुळाचं माप काय असतं, बरोबर 360 अंश असतं. हो की नाही, पूर्ण वर्तुळाचं माप असतं 360 अंश. मग आता यामधनं आपल्याला जेव्हा ह्या विशाल कंसाचं माप काढायचं आहे तेव्हा विशाल कंसाचं माप काय, त्यामुळे कंस आपण इथे विशाल कंस लिहू. विशाल कंस AYB बरोबर 360 अंश वजा लघु कंस AXB. विशाल कंस AYB बरोबर 360 वजा लघु कंस AXB. हे असं केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, विशाल कंस AYBचं माप इथे मिळणार आहे. आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असतं, 360 अंश असतं. कारण वर्तुळाचं माप किती असतं, 360. मग जर अर्धवर्तुळ कंस म्हणजे काय असतं की त्याचे दोन भाग कशामुळे होतात तर त्याच्या केंद्रातून जेव्हा त्या वर्तुळाचे दोन भाग केले जातात, म्हणजे व्यासाने त्या वर्तुळाचे काय होतात, दोन भाग होतात. मग त्याच्यात निम्मे म्हणजे 180च्या निम्मा किती असतो, 360च्या निम्मा किती असतो, 180 अंश असतो. आता आपल्याला आंतरलिखित कोन बघायचा आहे. तर आंतरलिखित कोन म्हणजे काय आहे, इथे वर्तुळ आहे बघा. तर यामध्ये त्यांनी काय दाखवले तर कोन ABC चा शिरोबिंदू हा कंस ABC वर असेल. म्हणजे हा कंस काय आहे, ABC आहे. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आणि ह्या त्रिकोणाचा किंवा ह्या कोनाचा जो त्रिकोण केव्हा होणार, ही AC जर जोडली तर आपल्याला हा ABC हा त्रिकोण मिळणार. पण आता सध्या हा कंस आहे म्हणून आपण म्हणूयात कंस ABC चा जो शिरोबिंदू आहे, म्हणजे हा B हा काय आहे, शिरोबिंदू या कोनाचा, तो कशावरती आहे तर ह्या कंस ABC वरती आहे. बरोबर ना, हा कंस आहे की नाही ABC, मग याच्यावरती असेल. आणि कंस ABCचे अंत्यबिंदू कोन ABCच्या भुजांवर असतील तर, आणि ह्या कंस ABCचे अंत्यबिंदू म्हणजे ABCचा अंत्यबिंदू काय आहे, कंस ABCचा A आणि C हे कोणावरती आहेत तर ह्या कोन ABCच्या भुजांवरती आहेत. तर कोन ABC हा कंस ABCचा ABCमध्ये अंतर्लिखित झाले आहे असे म्हणतात. म्हणजे तो त्याच्यामध्ये आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला.
मग आंतरलिखित कोन व आंतरखंडित कोन यांचा संबंध कसा आहे, तर आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजेच आंतरलिखित कोनाचे माप बरोबर आंतरखंडित कंसाचे माप छेद 2. म्हणून कोन ABC म्हणून माप कोन ABC बरोबर माप कंस AXC. म्हणजे बघा ह्या आकृतीमध्ये आता आंतरखंडित केलेला कंस कुठला आहे त्यांनी, तर तो आहे कंस AXC. मग याचं जे माप असणार आहे त्याला जर 2 ने भागलं तर आपल्याला कोणाचं माप मिळणार आहे, ह्या माप कोन ABCचं माप आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ह्या आंतरखंडित मापाच्या म्हणजे ह्या आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म कोणाचं असतं, ह्या आंतरलिखित कोणाचं माप असतं. आता आंतरलिखित कोन म्हणजे हा मागच्या बाजूचा आणि आंतरखंडित म्हणजे कोणता आहे, हा पुढच्या बाजूचा. कोणाच्या मागच्या बाजूचा जो असतो तो आंतरलिखित असतो, कोणाच्या पुढचा जो असतो तो आंतरखंडित असतो. आता पुढे चक्रीय चौकोन. आता हा इथे वर्तुळ दिसतोय, त्याच्यावरती तुम्हाला ABCD हे बिंदू कुठे दिसत आहेत, वर्तुळावरती दिसत आहेत. म्हणून ज्या चौकोनाचे 4ही शिरोबिंदू हे वर्तुळावरती असतात त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात. म्हणून आता इथे आणि चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणजे समोरासमोरील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणजे हा कोन A आणि कोन Cच्या मापांची बेरीज असते 180. कोन B आणि कोन Dच्या मापाची बेरीज असते 180. इथे तुम्हाला ते दाखवलेलं आहे. म्हणजे ज्या चौकोनाचे 4ही शिरोबिंदू वर्तुळा असतात त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. आकृतीमध्ये चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणून कोन DAB अधिक कोन BCD बरोबर 180 अंश आणि कोन ADC अधिक कोन ABC बरोबर 180 अंश. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आंतरलिखित कोन, आंतरखंडित कंस, वर्तुळ कंस, त्यानंतर केंद्रीय कोन याबद्दल, विशाल कंस, लघु कंस यांची सगळ्यांची आपण माहिती घेतलेली आहे. चक्रीय चौकोन आपण शिकलेलो आहोत. तर आता ही पूर्ण जी माहिती आहे तर आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली त्याच्यावर आधारित जो सराव संच आहे 3.3 तर तो आपल्याला आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायचा आहे. तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.